नमस्कार मंडळी. एखादा नवा पदार्थ तयार करत असताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची पुरेपूर काळजी घ्या. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा. म्हणजे स्वयंपाक करताना घाई गडबड होणार नाही. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करावा. म्हणजे भात अगदी छान तयार होईल. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घालत ठेवा. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवावी. यामुळे डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाते. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी लागणारा वेळ कमी लागतो. भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2 ते 3 दिवसांसाठी आधीच करून ठेवा. यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा वेळ कमी होतो. गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करणार असाल तर फुल क्रीम मिल्क वापरा, ज्यामुळे त्या पदार्थाचे टेक्स्चर अधिक छान येईल. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते व्यवस्थित नीट घुसळून घ्या. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे 2 स्टॉक तयार ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं अधिक सोपं होऊन जाईल. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे खसखस अगदी फाईन छान वाटली जाते. भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस घाला. भात अगदी मोकळा छान शिजला जातो. नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 ते 2 थेंब तेल घाला. त्यामुळे ते शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून नंतर थंड पाण्याखाली धरा. यामुळे नूडल्स अगदी मोकळे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा. बटाटे लवकर उकडण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे बटाटे अगदी लवकर उकडले जातात. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवावे. मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवावे. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती अजिबातही चिकट होत नाही. पुऱ्याचे पीठ मळताना त्यामध्ये चिमूटभर साखर घालावी, म्हणजे पुऱ्या चिवट होत नाहीत. धन्यवाद.